मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी.के मास्टर मराठीवरती. आज 50 प्रश्न घेतले, एकदम हेवी लेवल आणि डीप लेवल. मागील प्रश्नपत्रिकेत हे आलेले प्रश्न आहेत आणि येणाऱ्या पोलीस भरतीला हे नक्की येणार आहेत प्रश्नपत्रिका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचा रिझल्ट पक्का घेऊन जावा. आणि व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. चला तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. ऋग्वेदमध्ये उल्लेख असलेली सभा आणि समिती या संस्था कोणत्या प्रकारच्या? तर ते लोकप्रतिनिधी संस्था होत्या, लोकप्रतिनिधी. प्रश्न क्रमांक 2 आपला, इलाहाबाद स्तंभलेख कोणाशी संबंधित आहे? तर तो समुद्रगुप्त ह्याच्याशी संबंधित होता, इलाहाबाद स्तंभलेख. प्रश्न क्रमांक 3 आपला, भारतीय राज्यघटनेतील संविधान दुरुस्ती प्रक्रिया कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? तर ते दक्षिण आफ्रिका या संविधानावर आपले हे आधारित आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4 आपला, विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे? विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली आहे मित्रांनो? तर ते धर्मपाल याने केलेले, धर्मपाल. प्रश्न क्रमांक 5, भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा असे कोणत्या कलमाला म्हटले जाते? तर ते मित्रांनो कलम 32, हृदय आणि आत्मा ह्याला म्हटले जाते ह्या कलमाला. प्रश्न क्रमांक 6 आपला, गाथा सप्तशती हा ग्रंथ कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गाथा हा, तर तो मित्रांनो हल सातवाहन यांच्याशी संबंधित होता तो. प्रश्न क्रमांक 7 आपला, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या समितीच्या शिफारशीवर समाविष्ट करण्यात आलेली आहेत? तर ते सुवर्ण सिंग समिती ह्याच्यावर समाविष्ट करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8, तहकीक हिंद हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो अल-बोरीन याने लिहिलेला आहे तहकीक हिंद ग्रंथ. प्रश्न क्रमांक 9 आपला, भारतीय संविधानातील एकरी नागरिकत्व ही संकल्पना कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ते मित्रांनो ब्रिटन कडून घेतलेले, ब्रिटन कोण एकरी नागरिकत्व देशाकडून. प्रश्न क्रमांक 10 आपला, निष्कशतमान पण ही नावे कशाशी संबंधित आहेत? निष्कशतमान, तर ते मित्रांनो प्राचीन नाणे ह्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 11, महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? महाभाष्य, तर तो पतंजली यांनी लिहिलेला आहे, पतंजली. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष हा ग्रंथ, धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर तो 42व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष हा शब्द. प्रश्न क्रमांक 13 आपला, इंडियन अनरेस्ट हा पुस्तक कोणी लिहिलेले आहे? इंडियन अनरेस्ट, तर मित्रांनो याच हे व्हॅलेंटाईन चुरोल यांनी लिहिलेलं आहे इंडियन अनरेस्ट हे पुस्तक. प्रश्न क्रमांक 14, भारतीय राज्यघटनेतील राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह कोणत्या देशाच्या संसदेवर आधारित आहे? तर ते मित्रांनो ब्रिटन या देशावर आधारित आहे, ब्रिटन. प्रश्न क्रमांक 15, प्रयाग परिस्थिती कोणी लिहिलेली आहे? प्रयाग परिस्थिती कोणी लिहिलेली आहे? तर ते मित्रांनो हरी सेन यांनी लिहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 16, भारतीय राज्यघटनेतील समान नागरी कायदा कोणत्या भागात नमूद आहे? तर तो मित्रांनो राज्याच्या धोरणाची निर्देश तत्वे याच्यात नमूद आहे. प्रश्न क्रमांक 17 आपला, अकबरनामा हा ग्रंथाचा लेखक कोण आहे? तर तो अबुल फजल आहे, अबुल फजल अकबरनामा या ग्रंथाचा लेखक. प्रश्न क्रमांक 18, भारतीय राज्यघटनेतील रिट जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो सर्व न्यायालय, सर्वोच्च उच्च न्यायालय दोन्ही आहे. प्रश्न क्रमांक 19, एन ए अकबरी हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे? एन ए अकबरी ग्रंथ, तर तो अबुल फजल यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 20, भारतीय राज्यघटनेतील स्वतंत्र, समानता, बंधुता हे मूल्य कोणत्या देशाच्या राज्यक्रांतीतून प्रेरित आहेत? तर ते फ्रान्स या देशातून प्रेरित आहेत. प्रश्न क्रमांक 21, मुद्रा राक्षस हे नाट्य
मुद्रा राक्षस हे नाटक कोणी लिहिलेलं आहे? तर ते विशाखा दत्त याने लिहिलेलं आहे, विशाखा दत्त. प्रश्न क्रमांक 22 आपला, भारतीय राज्यघटनेतील कायद्याचे राज्य आणि संकल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर ते ब्रिटन कडून घेतलेले, ब्रिटन कडून. प्रश्न क्रमांक 23, दीन अ इलाही दीन अ इलाही धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? तर ते अकबर यांनी केलेले, अकबर. प्रश्न क्रमांक 24, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार निलंबित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो राष्ट्रपतींना असतो, राष्ट्रपतींना. प्रश्न क्रमांक 25 आपला, राजतर्गिणी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो मित्रांनो कलहन याने लिहिलेला आहे, कलहन. प्रश्न क्रमांक 26 आपला, भारतीय राज्यघटनेतील उपराष्ट्रपती पद कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? तर मित्रांनो हे अमेरिका देशावर आधारित आहे, अमेरिकेच्या संविधान देशावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 27 आपला, अष्टप्रधान मंडळ ही संकल्पना कोणाशी संबंधित होती? तर ती मित्रांनो कोणाशी संबंधित होती? छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित होती ती अष्टप्रधान मंडळ. प्रश्न क्रमांक 28, भारतीय राज्यघटनेतील प्रस्तावनेमध्ये किती प्रकारचे न्याय नमूद आहेत? तर मित्रांनो किती नमूद आहेत? तर ते 3 नमूद आहेत, 3. प्रश्न क्रमांक 29, हर्षचरित हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हर्षचरित, तर तो मित्रांनो बाणभट्ट यांनी लिहिलेला आहे, बाणभट्ट. प्रश्न क्रमांक 30, भारतीय राज्यघटनेतील माहितीचा अधिकार कोणत्या मूलभूत अधिकारातून उद्भवतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे कलम 19 आहे. प्रश्न क्रमांक 31, गीत गोविंद ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? गीत गोविंद हे लेखक तर जयदेव आहेत, जयदेव हे. विद्यार्थी मित्रांनो गीत गोविंद ह्या ग्रंथाचे लेखक हे जयदेव आहेत. प्रश्न क्रमांक 32, भारतीय राज्यघटनेतील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? मित्रांनो कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? तर ते ब्रिटन कडून स्वीकारली गेलेली आहे, ब्रिटन कडून. प्रश्न क्रमांक 33, तारीख ए फिरोजशाही हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तारीख फिरोजशाही ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर तो जियाउद्दीन बर्नी, जियाउद्दीन बर्नी यांनी लिहिलेला आहे, तो लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 34, भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्व कोणत्या भागात दिले आहेत? तर ते भाग 2 मध्ये दिलेले आहेत, भाग 2 नागरिकत्व. प्रश्न क्रमांक 35 आपला, पृथ्वीराज रासो या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पृथ्वीराज रासो, तर मित्रांनो हे चंदबरदाई हे आहेत, पृथ्वीराज रासो. प्रश्न क्रमांक 36, भारतीय राज्यघटनेतील घटना दुरुस्तीचे कलम कोणते आहेत? मित्रांनो घटना दुरुस्तीचे कलम हे 368 आहे, 368. प्रश्न क्रमांक 37, किताब उल हिंद हा ग्रंथ कोणाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हा अल-बुर्नी ह्याची संबंधित आहे, अल-बुर्नी. प्रश्न क्रमांक 38 आपला, भारतीय राज्यघटनेतील समानतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? मित्रांनो कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? तर ते 14 ते 18 ह्या कलमामध्ये दिलेला आहे, भारतीय राज्यघटनेतील समानतेचा अधिकार. प्रश्न क्रमांक 39, तुझक ए बाबरी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तुझक ए बाबरी, बाबरी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ते बाबरचे आहे, बाबर. प्रश्न क्रमांक 40, भारतीय राज्यघटनेतील राज्यपाल पद कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? तर ते कॅनडा या देशावर आधारित आहे, संविधानाच्या राज्यपाल हे पद. प्रश्न क्रमांक 41, अमरकोश ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? अमरकोश, तर ते अमरसिंग हे आहेत, अमरसिंग. प्रश्न क्रमांक 42, भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रपती राजवट
कोणत्या कलमानुसार लागू होते? राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार लागू होते? तर मित्रांनो, हे कलम 356 नुसार लागू होते. प्रश्न क्रमांक 53. फतवा ए जहादरी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? फतवा, तर तो बर्नी बर्नी ह्यांनी लिहिलेला आहे तो ग्रंथ. प्रश्न क्रमांक 44. भारतीय राज्यघटनेतील धन विधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर ते लोकसभा इथे मांडले जाते मित्रांनो. लोकसभा ह्या विधानसभेत मांडले जाते. प्रश्न क्रमांक 45. अभिज्ञान शाकुंतलम अभिज्ञान शाकुंतलम ह्या नाटकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, हे कालिदास आहेत. कालिदास. प्रश्न क्रमांक 46. भारतीय राज्यघटनेतील राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू होते? मित्रांनो, तर ते 352 नुसार लागू होते राष्ट्रीय आणीबाणी. प्रश्न क्रमांक 47. नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर मित्रांनो, हा भरतमुनी ह्याने ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 48. भारतीय राज्यघटनेतील वित्त आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन केला जातो? वित्त आयोग, तर तो कलम 280 नुसार स्थापन केला जातो. प्रश्न क्रमांक 49. विक्रमादेव चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर बिलहन आहे. बिलहन. विक्रमा देवचरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला तर बिलहन लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 50 आपला. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य कोणत्या भागात नमूद आहेत? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्या. आपले 50 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. 50 पैकी तुम्हाला किती बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्रश्नाचे उत्तर द्यायला ट्राय करत जावा मित्रांनो. मी तर सांगतच असतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आणायचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.